मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावरती महायुतीमधील मंत्री नाराज असल्याची माहिती मिळते। उत्तर भारतीयांना दिलासा मात्र मराठी भाषेला दुजाभाव का असा सवाल उपस्थित होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची दिलेली मुदतवाढ ही वादात सापडण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतला, त्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री एकतर्फी निर्णय घेणार असतील तर मग कॅबिनेट बैठक कशासाठी घेतात असा नाराज मंत्र्यांचा सूर आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय पक्षपातीपणे घेतले होते। या सर्वांचा परिणाम म्हणून अनेक मंत्र्यांचा नाराजीचा सूर हा उफाळून येतोय। आणि दरम्यान रिक्षा आणि ऑटो चालकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरती नाराजीचं वातावरण आहे का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून मराठी भाषा न येणाऱ्या ऑटो आणि टॅक्सी चालकांवरती कठोर दंडात्मक कारवाई करू नका अशी विनंती केली। परिवहन विभागाने अमराठी चालकांसाठी घेतलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे विरोधी पक्ष विनाकारण राजकारण करेल, प्रत्येक गोष्टीसाठी राजकीय रंग देणं योग्य नाही असं मत कॅबिनेट मंत्री शिवराज सिंह यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याची तर मराठी शिकण्यासाठी किमान 1 वर्षाची मुदतवाढ द्यावी, मराठी न आल्यामुळे लायसन्स तात्काळ रद्द करू नये अशी मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे केली होती। दंडात्मक कारवाईमुळे असंतोष आणि भाषिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचं देखील त्यांनी पत्रामध्ये नमूद केलंय। आणि मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केली आहे तीही पाहूयात। वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। आणि दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। 1,60,000 लोकांनी जे पुढाकार घेऊन मराठी भाषा शिकण्याचं काम केलं त्यांचं पण मी त्यांनाही धन्यवाद देतो। आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे। यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे। माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। परंतु हा झाला मराठीचा मुद्दा। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही, त्यांना मराठी हे शिकावंच लागेल।